ITIला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना। ITIच्या प्रवेश प्रक्रियेला म्हणजेच केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आता चौथ्या प्रवेश फेरीनंतर एक विशेष प्रवेश फेरी जे 5वी विशेष प्रवेश फेरी होईल। तर ही 5वी विशेष प्रवेश फेरी करण्यामागचं कारण काय आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया। तर महाराष्ट्र राज्यातील कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमध्ये शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2025-17साठी प्रवेश सूचना। तर महाराष्ट्र राज्यामध्ये शासकीय ITIमध्ये भविष्याच्या गरजा ओळखून नवीन अभ्यासक्रम तयार केलेले आहेत। अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल। तर न्यू एज अभ्यासक्रमाची हे साठी 5वी विशेष प्रवेश फेरी आयोजित करण्यात येत आहे। त्याकरिता आपल्याला फॉर्म कधी भरायचा आहे आणि काय करायचं आहे, प्रोसेस काय राहील हे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया। महाराष्ट्र राज्यातील ITIमध्ये सुरू होणार न्यू एज अभ्यासक्रम। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये भविष्याच्या गरजांना अनुसरून मेकॅनिकल इलेक्ट्रिकल व्हेकल, मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेकल आणि सोलार टेक्निशियन इलेक्ट्रिक या अभ्यासक्रमाच्या नवीन तुकड्या सुरू करण्यात येत आहेत। पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने जगभरात वाढणारी जागरूकता, केंद्र आणि राज्य सरकारच्या हरित ऊर्जा धोरणामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। या अभ्यासक्रमात प्रवेशाकरता विशेष प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात येत आहे आणि त्यामध्ये या विशेष प्रवेश फेरीत प्रवेशाची संधी देण्यात येत आहे। सोबतच उच्चस्तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चेंबूर, जिल्हा मुंबई उपनगर या संस्थेमध्ये दिनांक 28 जुलै 2025 रोजी प्रशिक्षण महासंचालनालय नवी दिल्ली यांची संलग्नता प्राप्त झाली आहे। या संस्थेत एकूण प्रवेशाच्या क्षमतेच्या 80% जागा या अनुसूचित जातीतील प्रवर्गातील उमेदवारांकरता राखीव आहेत। या संस्थेमध्ये सत्र 2025 पासून प्रशिक्षणाला सुरुवात होईल आणि त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इंटरनेट ऑफ थिंग्स, स्मार्ट सिटी, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन व वायरमन हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत। सदर अभ्यासक्रमांना सुद्धा या विशेष प्रवेश फेरीमध्ये प्रवेशाची संधी राहील। तर ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी अजूनही कुठल्याही ITIला प्रवेश घेतला नाही आणि ज्यांची या नवीन अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची इच्छा आहे अशांसाठी ही सुवर्ण संधी आहे। तर त्यांनी ITIच्या ॲडमिशन पोर्टलवर admission.dvt.gov.in या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज सादर करावे, प्रवेश अर्ज शुल्क करावे, प्रवेश अर्ज निश्चित करावे आणि त्यानंतर आपले 5व्या प्रवेश फेरीसाठी म्हणजेच 5वी विशेष प्रवेश फेरीसाठी आपल्याला संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करावे लागतील। हे दिनांक 6 ऑगस्ट 2025 पासून दिनांक 10 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याला करता येईल। सद्यस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित उमेदवारांना देखील या विशेष प्रवेश फेरीत प्रवेशाची संधी देत असल्याने त्यांनी देखील विकल्प सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नव्याने प्रवेश घेतला आहे ते विद्यार्थीसुद्धा
या न्यू एज कोर्ससाठी ऑप्शन सादर करू शकतील. केवळ न्यू एज कोर्स व उच्चस्तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चेंबूर जिल्हा मुंबई उपनगर याकरताच विकल्प व प्राधान्य सादर करता येईल. म्हणजे ज्या ITIमध्ये जे न्यू एज कोर्सेस सुरू होत आहेत त्याच ITIमध्ये हे सुद्धा नव्याने आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर दिनांक 10 ऑगस्ट 2025पर्यंत नव्याने अर्ज केलेले उमेदवार आणि त्यांचे अर्ज निश्चित झालेले कन्फर्म करून विकल्प सादर करू शकतील. यांनी हे 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीत कार्यवाही करावयाची आहे. 12 ऑगस्टला गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल आणि ते SMS द्वारे कळविल्या जाईल. आणि 5व्या विशेष प्रवेश फेरीसाठी संस्थानिहाय व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाईल आणि उमेदवारांना SMS द्वारे कळविल्या जाईल. हे दिनांक 13 ऑगस्टला. त्यानंतर या 5व्या विशेष फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करावयाची आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास त्याला प्रवेश निश्चित करावा लागेल. आणि सद्यस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित उमेदवारांना या प्रवेश फेरीत जागा बहाल झाल्यास त्याला प्रथम प्रवेश केलेला जो संस्थेमध्ये प्रत्यक्ष उपस्थितीत राहून प्रवेश रद्द करणे अनिवार्य आहे. त्यानंतरच नव्याने बहाल केलेल्या म्हणजेच अलॉट झालेल्या संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. अशा उमेदवारांनी नव्याने बहाल झालेल्या म्हणजेच अलॉट झालेल्या संस्थेत प्रवेश निश्चित न केल्यास सदर जागा रिक्त समजून पुढील प्रवेश फेरीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. ही एक महत्त्वाची सूचना या 5व्या विशेष प्रवेश फेरीसाठी आहे. तर 14 ऑगस्ट 2025 ते 19 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये 5वी विशेष प्रवेश फेरीची प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही होईल. परंतु ज्या उमेदवारांनी अजूनपर्यंत अर्ज सादर केले नाही अशांनी 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपले प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावे, अर्ज शुल्क भरावे आणि त्या प्रवेश अर्जाचे निश्चितीकरण करावे आणि त्यानंतर ऑप्शन्स भरून या 5व्या विशेष प्रवेश फेरीमध्ये आपण आपली प्रवेश निश्चित करू शकता. ज्या उमेदवारांनी ऑलरेडी फॉर्म भरले आहे, ज्यांचे प्रवेश झाले आहे परंतु त्यांची इच्छा आहे न्यू एज कोर्सेसला ॲडमिशन घ्यायची, अशाने दुसरा वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या लॉगिनमध्ये जाऊन विकल्प सादर करू शकतात. तर ही महत्त्वपूर्ण सूचना आणि याचं माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या संचालक माननीय माधवी सरदेशमुख भारतीय प्रशासनिक सेवा यांनी केले आहे. तर ITI म्हणजे नोकरी मिळण्याची हमखास खात्री. 10वीला कमी मार्क मिळाले चिंता करू नका. कुठेही प्रवेश घेण्याअगोदर एकदा नजीकच्या शासकीय ITIमध्ये माहिती विचारा. घ्या कौशल्य शिक्षणाचा ध्यास, करू बेरोजगारीवर मात. तर चला मग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITIमध्ये प्रवेश घ्यायला. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास, फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा.